तर मित्रांनो, महाडीबीटीच्या वेबसाईटवर आपणास एक आता नवीन अपडेट पाहायला मिळणार आहे. तर कोणते आहे ते नवीन अपडेट पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी मित्रांनो, मी आलेलो आहे महाडीबीटीच्या वेबसाईटवर. येथे आल्याच्या नंतर या ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहे या आपण वाचू शकतात किंवा इथे या कट करून घेऊ शकतात. त्यानंतर आपणास येथे पाहू शकतात की येथे अर्जदार येथे लॉग इन करा. तर येथे वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट आणि आता आधार आधारित लॉग इन. तर हे जे काही ऑप्शन आहे हे नवीन यामध्ये जोडण्यात आलेले आहे. तर सुरुवातीला आपण आपला येथे शेतकरी आय डी क्रमांक टाकून आपण या पोर्टलवर लॉग इन होत होतो. परंतु आता येथे आधार आधारित लॉग इन. तर आपण येथे आधार नंबर टाकून या पोर्टलवर लॉग इन होऊ शकतात. परंतु यामध्ये असेच व्यक्ती यामध्ये लॉग इन होऊ शकतात की ज्यांचा अद्याप शेतकरी आय डी हा तयार झालेला नाही किंवा शेतकरी आय डी त्यांनी अजून काढलेला नाही. त्याचप्रमाणे आपण येथे आधार आधारित लॉग इन याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर काही सूचनासुद्धा यामध्ये पाहू शकतात की आधार आधारित लॉग इन फक्त त्या शेतकऱ्यांसाठीच लागू आहे ज्यांच्याकडे शेतकरी आय डी नाही आणि जे खालील नमूद केलेल्या योजनेच्या घटका अंतर्गत अर्ज करू इच्छितात किंवा कागदपत्रे अपलोड करू इच्छितात. तर यामध्ये सोलार फेन्सिंग, कृषी यांत्रिकीकरणमध्ये ऊस तोडणी यंत्र, त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेतकरी यासाठी आधार नंबर टाकून यामध्ये लॉग इन करू शकतात. त्याचप्रमाणे वन हक्क अधिनियम अंतर्गत जमीनधारक शेतकरी हे सुद्धा यामध्ये आधार आधारित लॉग इन करून या पोर्टलवर लॉग इन होऊ शकतात. तर ज्या शेतकऱ्यांचे अजून शेतकरी आय डी तयार झालेले नाही तर असे शेतकरी यामध्ये फक्त ऊस तोडणी यंत्र आणि सोलार फेन्सिंग या 2 घटकासाठीच यामध्ये अर्ज करू शकणार आहेत. तर मी येथे एका शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक टाकतो की ज्या शेतकऱ्यांनी अजून यामध्ये आपला फार्मर आय डी हा तयार केलेला नाही. त्यानंतर OTP पाठवा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. नंतर त्या शेतकऱ्याच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल. तर तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि OTP तपासा याच्यावर क्लिक करून घ्यायचे आहे. तर आपण इथे पाहू शकतात की आधार नंबर टाकून आपण या पोर्टलवर लॉग इन झालेलो आहे. तर येथे आपण आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ही यामध्ये फिलअप करून घेऊ शकतात. परंतु येथे आपण पाहू शकतात की शेतकरी ओळख क्रमांक हा आपणास येथे दाखवला जात नाही, कारण की या शेतकऱ्याने अद्यापही शेतकरी आय डी हा काढलेला नाही किंवा रजिस्ट्रेशन केलेले नाही. तर हाच एक महत्त्वाचा बदल महाडीबीटी पोर्टलवर आपणास पाहायला आता मिळत आहे. तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.